जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हे वाला सेटअप आहे जे की खरं तर बोर झाला आहे. न्यू सिरीज बनवण्याच्या आधी ऑलमोस्ट हर व्हिडिओ मध्ये आपण हेच सेटअप यूज केला आहे. बट आज आपण या सेटअपला अपग्रेड करून एकदम भारी लुक देणार आहोत. फायनल लुक बघण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा अँड विदाउट वेस्टिंग एनी मोर डिले लेट स्टार्ट टू द व्हिडिओ. सो आपल्याकडे जे बेस लाईन आहे त्याच्यामध्ये हे वाला बेस आहे जे की तुम्ही बघू शकता. या साईडला जे आहे ते थोडंसं डॅमेज आहे अँड हेच नाही मित्रांनो, बॅक साईडला पण सुद्धा याचं थोडंसं जे हे आहे ते डॅमेज होणार आहे. अँड हेच नाही, आपल्याकडे जे दुसरावाला बेस आहे त्याचं पण सेम हालत आहे. इनफॅक्ट त्याचं जे स्पीकर आहे मधलं ते टोटली बॅक साईडला बेंड होऊन गेलेलं आहे अँड याची पण आउटर हालत काही खास नाही आहे. सो या दोनला मित्रांनो आज आपण मेनली अपग्रेड करणार आहोत अँड याच्यासोबत मित्रांनो जी आपली टॉप लाईन आहे त्याला सुद्धा आपण अपग्रेड करणार आहोत. सो अपग्रेडमध्ये मित्रांनो आपण याचा टोटली कलर चेंज करणार आहोत अँड स्टिकर वगैरे सगळं आपण याच्यामध्ये लावणार आहोत. सो व्हिडिओ मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग असेल, लास्टपर्यंत नक्कीच बघा. सो जसं की मी सांगितलं एक स्पीकर याच्यातला टोटली फाईन आहे. सो दुसरावाला जे बेस आहे ते आपण घेऊया अँड याला तर मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला खोलून घ्यायचं आहे. सो खोलून घेण्यासाठी सर्वात पहिलं कोणती पण एक शार्प ब्लेड घ्यायची आहे अँड जे याचं बॅक साईडचं जे पॅनल टाईपचं आहे त्याच्यावरचं जे पेपर आहे आपण लावलेलं ते काढून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण याचं जे बॅक पॅनल आहे तर टोटली काढून घेतलेलं आहे अँड जे याच्यामधलं जे स्पीकर आहे ते तुम्ही बघू शकता टोटली बाहेर निघलेलं आहे. लाईक याला जे आपण ग्लू केले होते ते ग्लू टोटली निघून गेलेलं आहे. सो याला मित्रांनो मधून आपण आधी थोडंसं क्लीन करून घेऊया. सो याला मित्रांनो मी मधून क्लीन करून घेतलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे जाळी आहे ते कशी दिसत आहे. सो या जाळीवर मित्रांनो जसं की मी सांगितलं होतं हे जे पिंटो म्हणून स्टिकर आहे आपण काढून याच्यावर हे टायगरचं इथं फेस लावणार आहोत जे की नॉर्मली प्लाझ्माच्या साऊंडवर तुम्हाला बघायला भेटते. सो याला मित्रांनो आपण याच्यावर पेस्ट करून घेणार आहोत. सो सर्वात पहिलं मित्रांनो याच्यावर आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. बॅक साईडला ग्लू जे आहे ते चांगलं लावावं लागेल कारण जे नेट आहे बॅक साईडला जे जाळी आहे त्याच्यावर बरोबर स्टिक झालं पाहिजे. अँड ग्लू लावल्यानंतर मित्रांनो याला हातानं आपण एकदम भारी प्रकाराने याला स्प्रेड करून घ्यायचं आहे अँड देन त्याला मित्रांनो डायरेक्टली स्टिक करून घ्यायचं आहे. स्टिक केल्यानंतर मित्रांनो याला उलटं करून त्याच्या बॅक साईडनं सुद्धा आपल्याला चांगलं स्टिक करून घ्यायचं आहे. आफ्टर दॅट आपल्याला याच्यामध्ये जे स्पीकर आहे ते फिक्स करायचं आहे. स्पीकर फिक्स करण्यासाठी मित्रांनो मी यूज करणार आहोत ग्लू गनचा. सो कॉर्नर्सवर मित्रांनो आपल्याला ग्लू गन लावून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी जसं लावायलो तसं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. अँड येस याचा मेकिंग व्हिडिओ मित्रांनो चॅनलवर अपलोडेड आहे. जर तुम्हाला बघायचं असेल सो तुम्ही बघू शकता. सो याला मित्रांनो एकदम परफेक्टली इथं पेस्ट करून घ्यायचं आहे अँड थोड्या वेळ याला होल्ड करून धरा जोपर्यंत ग्लू जे आहे ते चांगल्यापणे वाळून जाईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ग्लू गनला आपण अजून चांगले याच्यावर लावून घेऊया ज्याच्याने की हे जे स्पीकर आहे ते एकदम भारी प्रकाराने स्टिक होऊन जाईल. सो या ठिकाणी मित्रांनो सगळं आपण या जे स्पीकर आहे त्याला आपण टोटली स्टिक करून घेतलेलं आहे. सो आता जे बॅक पॅनल आहे मित्रांनो त्याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली जे ग्लू आहे मित्रांनो त्याला आपल्या या बॅक पॅनलच्या एकदम कॉर्नर्सला लावायचं आहे अँड त्याच्यानंतर याला डायरेक्टली पेस्ट करून घ्यायचं आहे. अँड आउटर लेअरसाठी सुद्धा ग्लू लावून त्याला मित्रांनो चांगल्यापणे स्प्रेड करून घ्यायचं आहे. एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो मी याच्यावर ऑरेंज पेपर लावणार आहोत. ऑरेंज कलरचं जसं की नॉर्मली प्लाझ्माचं साऊंड तुम्हाला बघायला भेटते. सो त्याच्यानंतर मार्किंग करून मित्रांनो आपल्याला एक स्ट्रिप टाईपची कट करून घ्यायची आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो कॉर्नरला आपण थोडंसं फोल्ड करायचं आहे अँड त्याच्यानंतर या जे स्ट्रिप आहे त्याला आपल्या साऊंडवरती लावून एकदम बरोबर कॉर्नर्स जे आहेत ते सगळे फोल्ड करून घ्यायचे आहेत. सो या ठिकाणी मित्रांनो सगळं झाल्यानंतर डायरेक्टली ग्लू लावायचं आहे अँड जे आपलं पेपर आहे जे पण कलरचा तुम्ही यूज करत असाल ते पेस्ट करून घ्यायचं आहे. अँड या समोरच्या पार्टनं मित्रांनो टोटली एकदम कॉर्नरपर्यंत लावायचं आहे अँड बॅक साईडला जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा गॅप आपल्याला सोडायचं आहे जसं की मी सोडायलो. अँड सेम टू सेम मित्रांनो दुसऱ्या साईडला सुद्धा ग्लू लावून पेस्ट करून घ्यायचं आहे.
अँड येस, पेपर पेस्ट करताना मित्रांनो ग्लूमध्ये तुम्ही फक्त फेविकॉल यूज करा, कारण दुसरा कोणता जर तुम्ही फेविक्विक वगैरे यूज करसाल सो त्याच्यानं जे पेपर आहे ते टोटली डॅमेज होईल. सो आय प्रिफर यू टू यूज फेविकॉल. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता चारही साईडला आपण पेपरनं कवर करून घेतलेला आहे. लाईक तुम्ही बघू शकता हे असं दिसत आहे. अँड देन त्याच्यानंतर हे जे बॅक साईडला आपण थोडासा पेपर एक्स्ट्रा सोडला होता त्याचे चारही कॉर्नर्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अँड कट केल्याच्या नंतर मित्रांनो याचं जे साईडला जरा पेपर उरला आहे त्याला आपण ग्लू लावून बॅक साईडला स्टिक करून घ्यायचं आहे. असंच सेम मित्रांनो बाकीच्या 3 साईड्सला सुद्धा करून घ्यायचं आहे. सो तेवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो याच्यावर आपण बॅक साईडसाठी पण एक ऑरेंज कलरचा पेपर कापून घेतलेला आहे. लाईक तुम्ही मार्किंग जे तुमचं डायमेन्शन आहे साऊंडचं त्याच्यानुसार तुम्ही कापून घ्या. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे होल आहे कनेक्टरसाठी ते आपल्याला करून घ्या. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याच्यासाठी एक होल करून घेतलेला आहे आणि परफेक्टली याच्यामध्ये फिक्स होत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली ग्लू लावायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर पेपर आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. सो पेपर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो साईडला तुम्ही बघू शकता अशी एक डायग्राम तुम्हाला काढून घ्यायचा आहे जे की होल्डर्ससाठी असेल. सो असंच मित्रांनो तुम्हाला दोन्ही साईडनं काढून घ्यायचं आहे. अँड आपला जे प्लाझ्मा बेस आहे ते आपण टोटली अपग्रेड केलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला आपण टायगरचा फेस लावलेला आहे. साईडने एकदम भारी आपण याच्यामध्ये टेक्स्चर पण काढून घेतलेला आहे. अँड तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरमध्ये कसा वाटायला. सो बेसच्या नंतर मित्रांनो आता आपण टॉपला अपग्रेड करूया. सो या सेटअपमध्ये मित्रांनो हे वाले टॉप्स यूज केले होते आपण. सो याची पण हालत काही खूप चांगली नाही आहे. लाईक तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं टोटल एक धब्बा याच्यावर लागलेला आहे. अँड ॲज वेल ॲज बाकी दुसरी काय याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. खोलाई विलायची याची काही आपल्याला खास गरज पडणार नाही. डायरेक्टली याला मित्रांनो आपण ऑरेंज पेपरनं रॅप करून घेऊया, कारण जे आपला बेस होता ते पण ऑरेंज आहे. सो टॉप पण आपण ऑरेंजच करूया. अँड त्याच्यानंतर जसं की मी आधीच्या ह्याच्यामध्ये सांगलं होतं एक थोडंसं कॉर्नर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे बाकी 3 कॉर्नर्स आहेत त्याच्यावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली ग्लू लावून आपल्याला याच्यावर पेपर जे आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. जसं की मी सांगितलं होतं समोरच्या बाजूनं टोटली एकदम कॉर्नरपर्यंत लावायचं आहे आणि बॅक साईडला थोडंसं पेपर एक्स्ट्रा सोडायचं आहे. असंच करून मित्रांनो दोन्ही साईडला आपण लावून घ्यायचं आहे. अँड त्याच्यानंतर जे आपलं कॉर्नर आहे त्याला आपण याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आपण कॉर्नर सोडलं होतं त्याला कट करून घ्यायचं आहे. अँड एवढं झाल्यानंतर मित्रांनो याला मधल्या साईडनं फोल्ड करायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पेपर आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. अँड जे पेपर आहे त्याला सेम टू सेम जसं आपण बेससोबत केलं होतं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे मध्ये अँड ग्लूनं स्टिक करून टाकायचं आहे. सेम दुसऱ्या साईडला पण करायचं आहे. अँड एवढं झाल्यानंतर मित्रांनो जे बाकी साईड्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला पेपर कवर करून घ्यायचं आहे. सो टोटली मित्रांनो याला कवर केल्यानंतर आपल्याला बॅक साईडला लावण्यासाठी एक दुसरा पेपरला कट करून घ्यायचा आहे सेम मेजरमेंट सोबत. अँड मध्ये जे कनेक्टर आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जागा सोडायची आहे. सो त्याच्यानंतर मित्रांनो या पेपरला डायरेक्टली आपण याच्यावर स्टिक करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता आपलं जे प्लाझ्माचं टॉप आहे ते बनवून टोटली रेडी झालेलं आहे. लाईक याच्यावर आपण हेवाला कलर केलेला आहे ऑरेंज. अँड साईडला पण तुम्ही बघू शकता मी डायग्राम काढून घेतलेला आहे. बॅक साईडला पण थोडे बहुत आपण याच्यावर टेक्स्चर काढून घेतलेले आहेत. सो हे होता आपला सेटअप मित्रांनो. सो हे आपला जे टॉप आहे ते असं दिसत आहे. अँड त्याच्यासोबत मित्रांनो या साईडला तुम्ही बेससुद्धा बघू शकता. जे बेस आणि टॉप आहे ते दोन्हीचं आता मित्रांनो आपण कॉम्बिनेशन बनवून घेतलेलं आहे. लाईक तुम्ही बघू शकता. अँड कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की ओल्डवाला जे कलर होता ते चांगला होता की आताचा. अँड जे अपग्रेड केलेलं व्हर्जन चांगलं आहे की जे ओल्डवाला व्हर्जन होता तेच चांगलं आहे. सो हे गोष्टी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.